एमआयएम निदा खानला पाठिंबा देते असं केनेकरांनी म्हटलेलं आहे। निदा खान प्रकरणावरून माजी आमदार संजय केनेकरांनी हा आरोप केलाय। गुन्हेगारांना मदत करणाऱ्यांवर सरकार कठोर कारवाई करेल असंही संजय केनेकर म्हणाले। तर माजी आमदार संजय केनेकर यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांनी। काय सांगाल, त्या ठिकाणी नोटीस लावण्यात आलेली नेमकी काय भूमिका असणार? निश्चितच जे जिहादी कामं करतील त्यांना त्यांची वाट लावण्याचं काम खऱ्या अर्थानं हे सक्षम सरकार करणार आहे। आणि त्यामुळे अवैध धंदे अवैध घरात राहून जर करत असतील तर त्याला घरासकट भुईसपाट करण्याचं काम हे शासन करेल आणि ती भूमिका शासनाची आहे आणि ती भूमिका रामोरल्याशिवाय शासन थांबणार नाही। मात्र एमएम सुरुवातीपासून जर बघितलं इम्तियाज जलील असतील, असरुद्दीन ओवैसी असेल, हे निदा खानच्या पाठीशी ठामपणे असल्याचं पाहायला मिळतात। न्यायालयीन प्रकरणामध्ये या संपूर्ण लढू आम्ही असं देखील त्यांनी म्हणण्याचं पाहायला मिळालं। यांच्याकडनं दुसरी भूमिका काय अपेक्षित असणार आहे? हे तर एमआयएमच्या नगरसेवकाची झाकी आहे, अजून यांचे बरेच धंदे बाकी आहे उघड पडायला। आणि त्यामुळे नेमकं आता सुरुवात झाली सक्षम सरकारची। सरकार काय असतं हे या मतीन पटेल होऊन समजेल, त्याच्या मुसक्या वळून त्याला आतमध्ये टाकू आणि त्याची सगळी प्रॉपर्टी मातीत मिळवून देण्याचं काम हे सरकार करेल। नक्कीच जर पाहायला गेलं ते होते भाजपाचे नेते संजय केनेकरजी। अशा पद्धतीने जो महाराष्ट्रामध्ये डोकं वरती काढेल त्याचं डोकं छेडलं जाईल अशी प्रतिक्रिया जी आहे ती त्यांनी दिलेली आहे। कॅमेरा पर्सन संतोष सिरसाटसह विजय चिडे, छत्रपती संभाजीनगर।